महाराष्ट्रातील 889 खून प्रकरणांमध्ये शासकीय नोकरी देऊन पुनर्वसन करण्याचा शासन निर्णय नोव्हेंबर 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि त्यांना शासकीय नोकरी मंजुरी आदेश हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री, प्रधान सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या हस्ते व उपस्थितीमध्ये देण्याची प्रक्रिया ही महाराष्ट्र शासनाची सुरू आहे। माझं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, प्रधान सचिव यांना सर्वांना सांगणं आहे की जानेवारी 2010 ते डिसेंबर 2025 दरम्यान 889 बौद्ध, मातंग, चर्मकार, होलार, दलित, आदिवासी, मागासवर्गीय समाजातील कर्त्या कुटुंबातील सदस्याचा खून झालेला आहे, हत्या झालेली आहे, कुटुंब वाऱ्यावरती आहे। त्याला शासकीय नोकरी देण्याचा शासन निर्णय आमच्या 12 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर तुम्ही काढलेला आहे। परंतु ही 889 खून प्रकरणं आता कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत, यांना न्याय मिळालेला आहे का? विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती झालेली आहे का? जलद गती न्यायालयामध्ये ही प्रकरणं महाराष्ट्र शासनाने टाकलेले आहेत का, घेतलेले आहेत का? या फिर्यादी व साक्षीदारांना सरकारी पक्षासारखी अनुरूप अशी साक्ष देण्यासाठी त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे का? गावात त्यांची सध्याची परिस्थिती कशी आहे? आरोपी व आरोपीचे मित्र, नातेवाईक यांच्यापासून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे का? अशी सगळी परिस्थिती ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी आणि सामाजिक न्याय मंत्र्यांनी, पोलीस महासंचालकांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांनी पाहणं गरजेचं आहे। 889 लोकांचे खून होतात, हत्या होतात, एवढी कुटुंब उघड्यावरती पडतात, तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सामाजिक न्याय मंत्री व तिथले जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक हे प्रतिबंधात्मक उपाययोजना करत नाहीत। माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दिशानिर्देशांची अंमलबजावणी करत नाहीत आणि वारंवार खून, बलात्कार, जाळपोळ, हत्याकांड घडत आहेत। एवढा सगळा आकडेवारी जर महाराष्ट्र शासनाकडे आलेली आहे आणि महाराष्ट्र शासन फक्त 889 खून प्रकरणामध्ये आम्ही शासकीय नोकरी देऊन मिरवत आहे, तर असं अजिबात चालणार नाही। या कुटुंबियांना न्याय देण्याची जबाबदारी, या कुटुंबियांना न्यायापर्यंत घेऊन जाण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर, जे काही शासकीय कर्तव्य आणि कायदेशीर नियम आहेत, याची सुद्धा अंमलबजावणी झाली पाहिजे आणि तात्काळ याचा रिव्ह्यू तुम्ही घेतला पाहिजे, याचा अहवाल तुम्ही घेतला पाहिजे। ज्याप्रमाणे नोकऱ्या देण्यासाठी अहवाल आता मंत्रालय स्तरावरून घेतला जात आहे, त्याप्रमाणे या कुटुंबियांना न्याय का मिळत नाही, या आरोपींना शिक्षा का होत नाही, या आरोपींना फाशी का होत नाही, हे आरोपी निर्ढावलेले का आहेत, हे आरोपी अजून हत्याकांड का करत आहेत, अजून हे आरोपी बाहेर का फिरत आहेत, याचा सुद्धा अहवाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागाने घेतला पाहिजे। की तुम्ही फक्त आम्ही शासकीय नोकऱ्या देतोय आणि आता आम्ही पुनर्वसन करतोय एवढं दाखवून तुम्ही थांबता कामा नये। आम्ही तुमची पाठ सोडणार नाही। NDMJ, नॅशनल दलित मूवमेंट फॉर जस्टिस ही संघटना हा सर्व पाठपुरावा केल्याशिवाय शांत बसणार नाही। जय भीम, जय संविधान।